तुला सांगा एक्सेल मध्ये तुम्ही आतापर्यंत काय काय केलेलं आहे डेटा सोबत? ठीक आहे. ठीक आहे. अजून आता डेटा मॅनिप्युलेशन मध्ये बेसिक गोष्टी काही तुम्ही केल्या? रिप्लेस करणे. ठीक आहे. कॉलम ऍड करणे, कॉलम ड्रॉप करणे, फिल्टर करणे, सॉर्ट करणे, डुप्लिकेट व्हॅल्यू, कंडिशनल सिलेक्शन करणे, पिव्होट ते जे तुम्ही म्हणत होता पिव्होट पॉइंट, पिव्होट टेबल सॉरी, आणि असे भरपूर आहेत जे आपण रिप्लेस करणे, डेटा टाइप चेंज करणे वगैरे अशा गोष्टी सर्व आपण काय करतो, किंवा कंडिशनल सिलेक्शन वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण एक्सेल मध्ये करतो. हा सम वगैरे करणे किंवा दोन व्हॅल्यूचा दोन कॉलम कॉन्कॅट करणे, डेटा फ्रेम कॉन्कॅट पण करतो आपण, किंवा दोन कॉलम असतील तर त्यांचे कॅल्क्युलेशन सुद्धा करतो. ज्या गोष्टी आपण एक्सेल मध्ये करतो त्या सर्व गोष्टी आपण पांडाज मध्ये करू शकतो. ठीक आहे. ज्या ज्या गोष्टी आपण एक्सेल मध्ये करू शकतो त्या सर्व गोष्टी पांडाज मध्ये करू शकतो. कन्सिडर करा की माझ्याकडे एकूण 10 कॉलम आहेत. एक्सेल मध्ये 10 कॉलम आहेत. ए बी सी डी अप टू 10 कॉलम आहेत. ठीक आहे. सुरुवातीला मी काय करेन, ए चा आणि बी ची ऍडिशन करेन, नंतर सी आणि डी ची ऍडिशन करेन, आणि पुढे ई आणि एफ ची ऍडिशन करेन. एक्सेल मध्ये करतोय बरं का मी. परत ऍडिशन केल्यानंतर प्रत्येक कॉलमला मी मल्टिप्लाय बाय 10 करतोय. असे 2 स्टेप मी डिफाईन केलेत. ठीक आहे. पहिल्यांदा 2 चे ऍडिशन करणे, नंतर 10 किंवा 100 मल्टिप्लाय करणे, 10 मल्टिप्लाय करणे. सपोज आता माझ्याकडे परत न्यू डेटा येत असेल, जर माझ्याकडे परत न्यू डेटा येत असेल, म्हणजे ती फाईल नाही दुसरी फाईल आहे माझ्याकडे, तर ती प्रोसेस मला परत करावी लागेल. ते ऑटोमॅटिक होईल. हो ना, पण फक्त आपण डेटा जर घेतला CSV मधून तर ऑटोमॅटिक तुम्ही जे प्रिव्हियस एक्सेल वर वर्किंग केलेलं ते ऑटोमॅटिक शिफ्ट होईल का इकडे? तुम्हाला ती प्रोसेस परत करावी लागेल. A + B, C + D, परत जे काय कॅल्क्युलेशन आलेलं त्याला मल्टिप्लाय 10. म्हणजे तुम्ही जे काही स्टेप्स तुम्ही डिफाईन केले होते पहिल्या CSV फाईलसाठी, 10 स्टेप्स असतील, ते स्टेप्स नवीन जर फाईल येत असेल तर परत ती स्टेप्स पुन्हा तुम्हाला ऑपरेट करावं लागेल मॅन्युअली. तुम्हाला मॅन्युअली करावं लागेल. पण पायथन मध्ये तुम्ही पांडाज मध्ये जर तुम्ही 10 स्टेप्स जर तुम्ही फाइंड आउट केले किंवा लिहिले, फक्त तुम्हाला डेटाचा सोर्स बदलायचा, ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन 10च्या 10 स्टेप परत होतील. तुम्हाला परत ते कोड लिहायची गरज नाही. म्हणजे एका CSV फाईलसाठी जर तुम्ही कोड लिहित असाल, त्याच फॉर्मॅट मधल्या दुसऱ्या CSV साठी फक्त तुम्हाला तो डेटा रीड करायचा, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतील. ठीक आहे. म्हणजे पायथनचा यूज तुम्हाला सांगतोय. एकदा तुम्ही कोड लिहून ठेवला की फक्त तुम्हाला CSV फाईल बदलायचे आहेत, ऑटोमॅटिक त्या CSV साठी तुम्ही जे डिफाईन केलेले फंक्शन्स आहेत, स्टेप्स आहेत, ते ऑटोमॅटिकली परफॉर्म होतील. म्हणून पांडाज इम्पॉर्टंट आहे. जिथे एक्सेल वर्किंग करत नाही ऑटोमेशन साठी, तिथे पांडाज ऑटोमेशन साठी वर्किंग करतो. ठीक आहे. तर मेनली पांडाचा यूज कशासाठी आपण म्हणतोय, डेटा फ्रेम मॅनिप्युलेशन साठी. आता लर्निंग करताना आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करतोय, जसं की NumPy ला डिवाइड केला होता. NumPy मध्ये अरे क्रिएशन आणि त्यानंतर ऑपरेशन. अशाच पद्धतीने आता आपण डेटा फ्रेम क्रिएशन आणि त्यानंतर डेटा फ्रेमचे ऑपरेशन. ठीक आहे. मग सुरुवातीला आपण बघूया की डेटा फ्रेम कसा क्रिएट केला जातो. ठीक आहे. डेटा फ्रेम क्रिएशन बघा, पांडाज लायब्ररी जर मला हवी असेल तर सुरुवातीला इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. इन्स्टॉलेशन साठी कोड काय आहे, pip install pandas असं आहे इन्स्टॉलेशन कोड. आता माझ्यामध्ये ऑलरेडी सॅटिस्फाईड आहे, म्हणजे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यामुळे तू काय म्हणेल, रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड. pip install स्पेलिंग चुकले का? रिक्वायरमेंट कधी कधी एरर दिली तरी एक्सप्लेनेटरी मार्क द्या तिथे. इन्स्टॉलेशन साठी तो सुद्धा एक कोड आहे. रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड म्हणताय, म्हणजे माझ्या सिस्टीम मध्ये ऑलरेडी पांडाज ही लायब्ररी इन्स्टॉल आहे. आता मला पांडाज
यूज करायचा आहे, ह्याचा अर्थ त्याला ऍक्सेस करावा लागेल. म्हणून मला इम्पोर्ट पांडास ऍज पीडी लिहावं लागेल. म्हणजे त्यातले जेवढे सर्व काही फंक्शन आहेत ते मी सध्या आता ज्युपिटर नोटबुकवर यूज करू शकतो. पीडी डॉट, कारण की मी पीडी हे शॉर्टकट नेम दिलेला आहे त्याला पांडासला. मग पीडी डॉट आपण वापरणार आहे. नमपाय काय घेतोय, कारण की नमपाय मला पुढे कुठेही लागू शकतो म्हणून मी नमपाय घेतोय. कारण की हे दोन बेसिक लायब्ररीज आहेत, पांडास आणि नमपाय. ह्याचा यूज कुठेही होऊ शकतो बेसिक लेवलला, म्हणून मी ऑलरेडी काय करतो, नमपाय आणि पांडास. जेव्हा तुम्ही कोडिंग लिहायला चालू कराल ना, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल की ह्या दोन लायब्ररी तर इन्स्टॉल करावेच लागतात पुढे कुठे एरर येऊ नये म्हणून, कारण ह्या बेसिक लायब्ररी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, बघा फर्स्ट डेटा फ्रेम आपण क्रिएट करूया युजिंग डिक्शनरी. जेव्हा मी डिक्शनरी करण्यासाठी होतो, ठीक आहे, तर डिक्शनरीचा यूज करून आपण डेटा फ्रेम क्रिएट करूया. ठीक आहे, बघा आपण सुरुवातीला डिक्शनरी क्रिएट करूया. डिक्शनरी क्रिएट करण्यासाठी की आणि व्हॅल्यूचा पेअर दोनच कॉलम घेऊया. आणि सी, ठीक आहे, आणि कॉमा एज कोलन 21, 23, 22 असे माझे डिक्शनरी आहे. काहीतरी मिस झालेलं आहे, कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने माझं डिक्शनरी क्रिएट झालं. आता हा जो डिक्शनरी आहे हा डिक्शनरी अनस्ट्रक्चर आहे आणि डेटा फ्रेम हा स्ट्रक्चर असतो. डेटा फ्रेम काय असतो, स्ट्रक्चर असतो, म्हणजे त्याच्यामध्ये रो आणि कॉलम फॉर्मॅटमध्येच डेटा असतो. जर तुम्ही एक्सेल मध्ये गेला तर तिथे स्पेसिफाय केलेला आहे रो आणि कॉलम, ते बॉक्स केलेले आहेत. ह्याचा अर्थ तो स्ट्रक्चर आहे, अनस्ट्रक्चर नाही आहे. जिथे जिथे तुम्हाला असं समजेल की रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये डेटा आहे त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चर डेटा फ्रेम. जसं की एसक्यूएल आहे, एसक्यूएल सुद्धा स्ट्रक्चर आहे. ओके, अनस्ट्रक्चर म्हणजे काय, ज्याला स्ट्रक्चर नाही, जसं की टेक्स्ट डेटा असतो किंवा जेसन फाईल असते. ओके, त्याला अनस्ट्रक्चर म्हणतो, त्याला कोणतंही स्ट्रक्चर नसतं. त्याची लेंथ कितीही कमी असू शकते, कितीही जास्त असू शकते. पण ह्याच्यामध्ये असं चालणार नाही, तुमची लेंथ स्पेसिफाईड असायला पाहिजे. पहिल्या कॉलमची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ दुसऱ्या कॉलमची सुद्धा असायला पाहिजे. आणि तो एक डेटा फ्रेम आहे. एका फ्रेम मध्ये तो डेटा फिट केलेला आहे म्हणून त्याला डेटा फ्रेम म्हटलं जातं. हा डिक्शनरी असतो अनस्ट्रक्चर. ह्याला जर तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पीडी मध्ये एक डेटा फ्रेम नावाचा फंक्शन आहे. डेटा फ्रेम डी कॅपिटल एफ कॅपिटल डी, हा झाला तुमचा स्ट्रक्चर डेटा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 कॉलम आहेत आणि 3 रोज आहेत. रो म्हणजे हॉरिझॉन्टल, कॉलम म्हणजे व्हर्टिकल. ठीक, एक्सेल मध्ये आपण असंच लिहितो ना, एक टायटल असतं आपलं, नेम, हेडिंग, आणि त्याच्या अंडर सगळे व्हॅल्यूज असतात. नंतर एक एज हा हेडिंग आणि अंडर त्याचे सर्व व्हॅल्यूज. बघा, जर मी इथं 22च्या ऐवजी अजून एक 24 घेत असेल तर मला इथे एरर येईल, कारण की तो डेटा फ्रेम सेम लेंथचा नाहीये. ऑल आरे मस्ट बी अ सेम लेंथ. म्हणजे काय, तुमचे जे आरेज आहेत हे सर्व सेम लेंथचे पाहिजेत. आणि जर फक्त तुम्ही डी प्रिंट केला तर रन होईल, कारण तो अनस्ट्रक्चर, त्याला काही स्ट्रक्चरची गरज आहे का, नाहीये. त्यामुळे डिक्शनरी अनस्ट्रक्चर आहे, तुम्हाला डिक्शनरीमध्ये एरर येणार नाही. जेव्हा तुम्ही डेटा फ्रेम कडे जाल तेव्हा तुम्हाला हा एरर शो करेल. तर ही फर्स्ट स्टेप आहे, डेटा फ्रेम तुम्ही क्रिएट करू शकता युजिंग डिक्शनरी. इथे काही डाऊट आहे का, डिक्शनरीचा यूज करून डेटा फ्रेम कसा क्रिएट करायचा? डिक्शनरी तर सर्वांना क्रिएट करताच येते, फक्त पीडी डॉट डेटा फ्रेम आणि ब्रॅकेटमध्ये डिक्शनरी पास करायची. ठीक आहे, गुड. सेकंड बघा, ही फर्स्ट स्टेप झालेली आहे. सेकंड स्टेप, मॅट्रिक्स पाहिलेला आहे आपण. मला मॅट्रिक्स क्रिएट करायचा आहे, 3x3चा मॅट्रिक्स क्रिएट करायचा, ज्याच्यामध्ये रॅन्डमली कोणतेही व्हॅल्यू असतील. 3x3चा मॅट्रिक्स करायचा, त्याच्यामध्ये रॅन्डमली कोणतेही व्हॅल्यूज असतील. तर मला काय करावं लागेल, पहिल्यांदा रॅन्डम व्हॅल्यू घ्यावे लागतील.
मी रॅन्डम व्हॅल्यू घेतोय 1 to 100 मधले. ठीक आहे, किती व्हॅल्यूज घेऊ आपण? 3x3 साठी किती व्हॅल्यूज लागतील आपल्याला? 9 व्हॅल्यूज लागतील. ठीक आहे, अशी व्हॅल्यू झालेली आहे. आणि ह्यालाच मी काय करतो, रिशेप करतो. 3,3 हा माझा मॅट्रिक्स झाला. ठीक आहे, मॅट्रिक्स तुम्ही बाय हँड लिहिलं तरी चालेल किंवा रॅन्डम नंबरचा घेतला तरी चालेल. आपण फक्त एक्झाम्पल बघतोय की आपल्याला डेटा फ्रेम मॅट्रिक्स मधून आपण डेटा फ्रेम कसा क्रिएट करू शकतो. मॅट्रिक्स मधले व्हॅल्यू कोणतेही असू शकतात. तुम्ही मॅन्युअली देऊ शकता, रॅन्डम नंबर घेऊ शकता किंवा अरेंजचा यूज करून सुद्धा सिक्वेन्स वाईज घेऊ शकता. ते तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला कोणते व्हॅल्यूज लागतील. फक्त मी सांगतोय की मॅट्रिक्सचा यूज करून सुद्धा आपण डेटा फ्रेम क्रिएट करू शकतो. आता माझ्या मॅट्रिक्सचं नाव आहे मॅट. ठीक आहे, जर मी ह्या मॅट्रिक्सला जर पीडी डॉट डेटा फ्रेम केला तर काय होईल बघा. पीडी डॉट मॅट. ठीक आहे, कन्वर्ट झालेला आहे डेटा फ्रेम मध्ये. तुम्ही ह्याचा जर टाईप चेक केला, टाईप ऑफ डेटा फ्रेम, तर तुम्हाला तो दाखवेल की हा डेटा फ्रेम आहे. ठीक आहे, सध्या तो डेटा फ्रेम आहे. पण तुम्ही मॅथचा जर टाईप केला तर तो काय दाखवायला पाहिजे सांगा बरं, कोणी सांगेल का? मॅथचा टाईप काय असेल? एनडी अरे असेल का? हा अरेच आहे ना, मॅट्रिक्स म्हणजे काय? अरे आहे. तर ह्याचा टाईप येईल एन डायमेन्शनल अरे, एनडी अरे. मॅट्रिक्स हा अरेज असतो. अरेचा यूज करूनच मॅट्रिक्स क्रिएट केला जातो. आणि जेव्हा आपण डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा तो अरेचा कन्वर्जन डेटा फ्रेम मध्ये होतो. आपण पांडाच पाहतोय म्हणजे आपण डेटा फ्रेमच पाहणार आहे. हा अरे आहे तो नमपाय मध्ये जातो, नमपायचे ऑपरेशन. जर आपल्याला पांडाचे फंक्शन वापरायचे असतील तर तुमचा डेटा फ्रेम फॉर्मॅटच असायला हवा. तुम्ही ह्या मॅटवर पांडाचे फंक्शन अप्लाय करू शकत नाही, कारण की त्याचा टाईप आहे एनडी अरे. पांडाचे फंक्शन अप्लाय करण्यासाठी तुमच्या डेटाचा टाईप कोणता पाहिजे? डेटा फ्रेम. समजते? म्हणजे पांडा हा फक्त डेटा फ्रेमवरच अप्लाय होतो. म्हणून आपण डिक्शनरीवर सुद्धा अप्लाय होत नाही. म्हणून आपण डिक्शनरीचं कन्वर्जन डेटा फ्रेम मध्ये करतोय, मॅथचं कन्वर्जन डेटा फ्रेम मध्ये करतोय. लक्षात असते. हा टाईप मी काय करतो, रिमूव्ह करतो सध्या. ठीक आहे, हा डेटा फ्रेम झाला. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तुम्हाला दिसेल की कॉलम आणि रो यांचे जे नेम आहेत ना, ह्याचे इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होतात. कारण डिक्शनरीमध्ये की म्हणजे तुमचा नेम होता, म्हणून तो ऑटोमॅटिकली नेम डिटेक्ट केला की हा नेम आणि एज मला इथे द्यायचा आहे. परंतु इथे तुम्हाला नेम आणि इंडेक्स माहित आहेत का? नाही. तर तो काय करतो, बाय डिफॉल्ट 012 असे सेट करतो. 012 का? कारण त्याचा तो इंडेक्स नंबर आहे. पायथन मध्ये तुमचा इंडेक्सिंग 0 पासूनच स्टार्ट होतो. तो लिस्ट असेल, टपल असेल, कोणता अरे असेल किंवा डेटा फ्रेम असेल, तुमचा इंडेक्स हा 0 पासून स्टार्ट होईल. म्हणजे 0 नंबरच्या कॉलम मध्ये कोणकोणते व्हॅल्यूज आहेत? 0 नंबरच्या कॉलम मध्ये कोणकोणते व्हॅल्यूज आहेत? करेक्ट, इंडेक्स मध्ये म्हणतोय बरं का. 1 नंबरच्या इंडेक्स रो 1 नंबरच्या रो इंडेक्स मध्ये किती व्हॅल्यूज आहेत? 29. रो इंडेक्स 1 व्हॅल्यूज सांगा बरोबर आहे. 29, 33, 12. ठीक आहे, रो आणि कॉलम. ठीक आहे, बरं. आता मला काय करायचं आहे, 0, 1, 2 कॉलम आहे, त्यांचे नाव चेंज करायचे. ठीक आहे, तर नाव चेंज करण्यासाठी ह्या डेटा फ्रेम मध्ये पुढे कॉमा देऊन ऑप्शन्स आहेत. तुम्ही इंडेक्सचे सुद्धा नेम चेंज करू शकता किंवा कॉलमचे सुद्धा नेम चेंज करू शकता. तर मी काय करतोय, ते कॉलम इक्वल टू 3 कॉलम आहेत ना, तर मला किती व्हॅल्यू द्यावे लागतील इथे? 3. X, Y, Z. आता हे लिस्ट मध्ये का देतोय मी? मोर दॅन 2 व्हॅल्यूज आहेत म्हणून मला लिस्ट मध्ये द्यावं लागतं. मी असं विदाउट लिस्ट देऊ शकत नाही.
कॉलम्स यस राहिला होता, कॉलमचा यस राहिला होता. हा कॉलम्स असा आहे तो. कॉलमला त्यासाठी वेगळा कोड आहे. स्पेसिफिक कॉलम नेम आपण रिप्लेस करू शकतो. ओके, आपण हा डेटा फ्रेम मध्ये बघतोय, त्यासाठी तो वेगळा सेपरेट कोड आहे. आपण फंक्शन कोणता पाहतोय? डेटा फ्रेमचा फंक्शन आहे, त्याच्यामधले पॅरामीटर पाहतोय आपण सध्या. ठीक आहे, तर कॉलम इक्वल टू XYZ आता इथे कॉलम चालले. त्याच पद्धतीने आपण इंडेक्स पण चेंज करू शकतो. तर मला इथे पुढे लिहायला लागेल कॉमा इंडेक्स इक्वल टू, आता आपण नेम देऊया स्मॉल a, स्मॉल b आणि स्मॉल c. हा डेटा फ्रेम माझा आता परफेक्ट तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये कॉलम नेम सुद्धा आहेत, इंडेक्स नेम सुद्धा आहे आणि व्हॅल्यू सुद्धा आहेत. बघा, दोन प्रकारे आपण डेटा फ्रेम क्रिएट केले. फर्स्ट कोणता यूज केला? डेटा फ्रेम क्रिएट करण्यासाठी कोणता टाईप यूज केला आपण? डिक्शनरीचा यूज केला. सेकंडला कोणता यूज केला? अरेचा यूज केला, म्हणजे मॅट्रिक्सचा यूज केला. दोन प्रकारे आपण काय केलेला आहे? डेटा फ्रेम क्रिएट केलेला यूज. ह्या दोन गोष्टी समजल्या तुम्हाला? आता हे जे दोन गोष्टी आहेत ना, हे मॅन्युअली क्रिएट करायच्या गोष्टी झाल्या. मॅन्युअली म्हणजे तुम्हाला इथं स्वतः टाईप करायचं आणि स्वतः क्रिएट करायचं. जर तुमच्याकडे 1000 2000 फाईल्स किंवा डेटा रोज असतील तर तुम्ही ते टाईप करणार आहे का? ऑब्व्हियसली नॉट. तर ते कुठेतरी एका डेटा सोर्स मध्ये असेल. डेटा सोर्स तुमचे SQL आहे, एक्सेल आहे, कुठला सर्व्हर असू शकतो, तो CSV फाईल असू शकते, टेक्स्ट फाईल असू शकते, जिथे डेटा स्टोअर आहे. मग तो स्टोअर असलेला डेटा सुद्धा आपण पांडाज मध्ये घेऊन येऊ शकतो, कारण की तो डेटा पाहून आपण इथे टाईप नाही करू शकत ना. तर आपल्याला काय करायला लागेल? एक कनेक्शन म्हणू शकतो किंवा डेटा लोड करावा लागेल. लोड म्हणजे काय? पांडाजच्या ज्युपिटर नोटबुकवर तो डेटा मला घेऊन यावा लागेल, कारण की विदाऊट डेटा फ्रेम आणता किंवा विदाऊट डेटा आणता तुम्ही काहीच पुढे प्रोसेस करू शकणार नाही. डेटा आहे तरच प्रोसेस करू शकता. मी सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, डेटा इज द ऑक्सिजन. तसं आहे, डेटा अनालिसिस करायचं आहे तुम्हाला तर सगळ्यात मेन गोष्ट कोण आहे? डेटा. मग इथं आपण सुरुवातीला त्याच गोष्टी पाहतोय, डेटा फ्रेम कसा क्रिएट करायचा. जर त्याच गोष्टी आपल्याकडे नसतील तर आपण पुढे काही ऑपरेटच नाही करू शकणार. ठीक आहे, आता ह्या दोन गोष्टी झाल्या मॅन्युअल. आता मला काय करायचं? माझ्या सिस्टीम मध्ये एक डेटा सेट आहे, तो मला काय करायचा? इथे लोड करायचा, कारण फ्युचरमध्ये त्याच्यावर मी काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन करणार आहे. आता या सिस्टीम मध्ये जो डेटा आहे ना, तो डेटा आपण शोधूया ते कुठे आहे. इथे आहे मॉक डेटा डॉट CSV आहे का? हे दिसतं मॉक डेटा डॉट CSV. हा डेटा मला काय करायचा आहे? पायथन मध्ये लोड करायचा आहे ज्युपिटर नोटबुकवर. ह्याचं एक्सटेन्शन बघा काय आहे? CSV. ह्याचं एक्सटेन्शन काय? एक्सेल SX. एक्सेल मध्ये दोन प्रकार आहेत, एक CSV आणि एक वर्कबुक. CSV कॉमा सेपरेटेड फाईल असते आणि एक वर्कबुक असतो, ज्याचं एक्सटेन्शन असतं एक्सेल SX. आपण आधी सुरुवातीला रीड करूया CSV फाईल. आता ह्यासाठी काय लागेल बघा? एक सिंपल कोड लागेल, pd.read_CSV. CSV का? कारण की मला CSV फाईल इम्पोर्ट करायची. मी CSV का लिहितोय? मला CSV फाईल इम्पोर्ट करायची आहे. आणि इथे ब्रॅकेट, आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला द्यायचं इथे पाथ. काय द्यावं लागणार आहे? पाथ. कारण की ती जी फाईल आहे ती माझ्या मशीनमध्ये कोणत्या लोकेशनला आहे हे ज्युपिटर नोटबुकला माहित आहे का? नाही. तर त्याला तो पाथ द्यावा लागेल. पाथ म्हणजे काय? हा जो फोल्डर आहे हा कुठे आहे? आता फॉर एक्झाम्पल येस, आता मी हा पाथ काय करतोय? इथे मी काय करतो? कमांड कॉपी नाही झाला होता, एक मिनिट. Ctrl V. ओके,
ह्या पाथवर माझा डेटा आहे सध्या. राईट क्लिक केला की कॉपी पाथ म्हणून ऑप्शन येतो तिथे. म्हणजे व्हॉल्युम्स प्रज्योत मॅक मॉक डेटा डॉट CSV म्हणजे हा माझा पाथ आहे आणि ह्या पाथमध्ये ही CSV फाईल तिथे अवेलेबल आहे. ओके, ती फाईल सुद्धा लिहावी लागेल आणि डॉट एक्सटेन्शन सुद्धा तुम्हाला लिहावं लागेल, तरच त्याला समजेल की ही फाईल आहे ती ह्या पाथमध्ये अवेलेबल आहे. हा कॉपी केलं डायरेक्ट कॉपी होतं, पाथ डायरेक्टली कॉपी होतं. तुम्ही राईट क्लिक केला की कॉपी पाथ असा ऑप्शन येतोच. ओके, विंडोजमध्ये तर येतोच, डायरेक्ट कॉपी पाथ येतो. डायरेक्ट कॉपी पाथ करायचं इथे पेस्ट करायचं. हा डेटा आपण रॅन्डमली क्रिएट केलेला डेटा सेट आहे एक पॉवर BI साठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने CSV फाईल मी इम्पोर्ट केलेली आहे. ठीक आहे, read_CSV आणि फाईल नेम विथ पाथ. काय करायचं, फाईल नेम विथ पाथ पाहिजे. बघा हा जो स्लॅश आहे हा बॅक स्लॅश आहे. कोणता स्लॅश आहे, बॅक स्लॅश. जर तुमच्या PC मध्ये जर फॉरवर्ड स्लॅश येत असेल असं जर फॉरवर्ड स्लॅश येत असेल तर तुम्हाला एरर भेटेल. ठीक आहे, तर त्याला फॉरवर्डचं करा बॅकमध्ये. मोस्टली बॅकच येतो पण काही मध्ये फॉरवर्ड येतात. अदरवाईज तुम्हाला फॉरवर्डचे 2 करावे लागते. ओके, इथं तुमचा एरर येण्याची शक्यता आहे का, ह्याच्यामध्ये परत एरर आला असेल. ठीक आहे, तुमच्यामध्ये नाही येणार. ओके, नाही 2च घेतले होते पण ह्यात चालत नाही तसं, ह्याचं सिस्टम वेगळं. ठीक आहे, तुम्हाला बॅक स्लॅशच वापरायचा आहे. आता तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक वेळी एक मिनिट जेव्हा तुम्ही हा पाथ कॉपी कराल तेव्हा कन्फर्म करा की तो बॅक स्लॅशच आहे का. अदरवाईज तुमचा असं समज होईल की कोड तर बरोबर आहे, पाथ तर मी बरोबर दिलेला आहे, परंतु एरर काय आहे. तर त्यावेळी लक्षात ठेवा तो जो स्लॅश आहे ना तो बॅक स्लॅशच असायला हवा, तरच हा तुमचा आन्सर देईल. ही CSV फाईल झाली. आता मी एक्सेल फाईल घेतो. pd.read_excel असा आहे बरं का. फक्त हा थोडा चेंज आहे. जसं की CSV एक्सटेन्शन आहे _CSV, पण ह्याचं एक्सटेन्शन XLSX आहे, पण लिहिताना एक्सेल लिहावं लागतं. read_excel आणि ह्याच्यामध्ये परत मला पाथ द्यावा लागेल. आता हाच पाथ असेल ना, पाथ थोडी चेंज होणार आहे फक्त तो. येस, कोण चेंज होईल, मॉक डेटाचं जे काही नाव आहे तो चेंज होईल. हा पाथ आता त्याचं नाव काय आहे, मॉक डेटाचं आहे आणि XLSX आहे. हाच नेम आहे पण एक्सटेन्शन काय, XLSX ब्रॅकेट. ठीक आहे, डेटा कसा रीड करायचा समजला. तुम्ही मोस्टली डाउनलोड केला तर तो डाउनलोड सेक्शन मध्ये असेल. राईट क्लिक करायचा, कॉपी पाथ करायचा, इथे पेस्ट करायचा. आणि कॉपी पाथ मध्ये जर सपोज फाईल नेम येत नसेल तर तुम्हाला पुढे फाईल नेम डॉट एक्सटेन्शन लिहावं लागेल. त्याशिवाय त्या पाथ मधील कोणती फाईल त्याला ऍक्सेस करायची हे समजणार नाही. आता जर कोणाला सपोज पाथ मध्ये कन्फ्युजन असेल किंवा पाथ कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर त्यांच्यासाठी एक सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे, तुमची ज्युपिटर नोटबुक जिथे ओपन आहे, ही ज्युपिटर नोटबुक ओपन आहे ह्या फोल्डरमध्ये. जर ज्युपिटर नोटबुक ज्या ठिकाणी ओपन आहे त्याच ठिकाणी जर तुमचा डेटा असेल तर तुम्हाला पाथ द्यायची गरज नाही. जी ज्युपिटर नोटबुक तुम्ही यूज करता सध्या त्या ज्युपिटर नोटबुकच्याच फोल्डरमध्ये तुमचा डेटा असेल. आता ह्या ज्युपिटर नोटबुकच्या फोल्डरमध्ये डेटा आहे का, नाही. तर आपण काय करूया, इथून अपलोड करूया, म्हणजे ह्या फोल्डरमध्ये तो अपलोड होईल. ठीक आहे, आता जो मॉक डेटा आहे ना हा CSV मी काय करतो, ओपन, तो इथं अपलोड होईल. ठीक आहे, बॅकएंडला जाऊन त्या फोल्डरमध्ये जर तुम्ही पाहिला
हा जिथे आहे पांडाज मध्ये डेटा फ्रेम आहे, तर तिथं तो जाऊन आता कॉपी झालेला आहे. डेटा फ्रेम कुठे आहे? इथं आला का मॉक डेटा? तिथून मी अपलोड केलेलं बरं का, म्हणजे कॉपी केलेलं. अपलोड म्हणजे काय? कॉपी केलेलं. तुम्ही इथून सुद्धा कॉपी करून तिथे पेस्ट करू शकता किंवा डिरेक्टली ते अपलोड करू शकता. आता बघा, जी फाईल माझी ओपन आहे त्याच ठिकाणी माझा CSV फाईल आहे. तर ह्या केसमध्ये ह्याला पाथची गरज नाही. ही जी पाथ आहे ना, त्या पाथची गरज आहे का? नाही. तो CSV आहे ना, तर एक्सेल लिहून चालेल का मला? नाही, मला लिहावं लागेल CSV. आता त्याला पाथची गरज नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवा. ज्यांना पाथमध्ये कॉम्प्लिकेशन वाटतं त्यांनी डिरेक्टली काय करा, डेटा तिथे कॉपी करा किंवा अपलोड करा आणि डिरेक्टली नेम डॉट एक्सटेन्शन, ज्यांना पाथमध्ये प्रॉब्लेम आहे. पण ह्या केसमध्ये काय होईल, तुमचे फाईल्स मल्टिपल कॉपी होत जातील, स्टोरेज वाढेल. म्हणजे आता तुम्ही ह्या फोल्डरमध्ये रन केले म्हणून हे कॉपी केला, सपोज दुसऱ्या फोल्डरमध्ये रन करताना तिथे पण कॉपी करावं लागेल तुम्हाला. त्याविषयी एक तुम्ही पाथ सेट केला की तो जाऊन बरोबर त्या फोल्डरमधून डेटा घेऊन येईल इथे. कुठे होतो आपण? इथे. ठीक आहे, समजलं का? आता पण आपण 4 गोष्टी पाहिल्या. डिक्शनरीचा यूज करून डेटा फ्रेम क्रिएट करणे, मॅट्रिक्सचा यूज करून डेटा फ्रेम क्रिएट करणे, CSV फाईल लोड करणे आणि एक्सेल फाईल रीड करणे, लोड करणे. इथं पण कोणाला काही डाऊट आहे का? नाही. आपण पुढे कंटिन्यू करूया. आपण सध्या अजून बेसिक गोष्टीच पाहतोय बरं का. ठीक आहे, मी काय करेन, एक न्यू फाईल घेतो सध्या इथे, न्यू जुपिटर फाईल, आणि मी तर माझा मॉक डेटा इथं लोड करतो. बघा, सुरुवातीला मला काय करायला लागेल, ऑब्विसली इनपुट ॲज पांडा PD. आता मी डेटा फ्रेम रीड करतोय, PD डॉट रीड अंडरस्कोर CSV. ठीक आहे, आणि माझ्या डेटाचं नाव काय, मॉक डेटा डॉट CSV असं आहे ना. ठीक आहे, ह्याला मी एका DF मध्ये स्टोअर करतोय. DF म्हणजे डेटा फ्रेम, शॉर्टकट मी असाइन केलेला आहे. आता बघा, मी पांडाज मधले ना काही बेसिक फंक्शन सांगतो. जो कोणताही डेटा जर तुम्ही लोड केला, कोणताही डेटा, इव्हन इथून पुढे तुम्ही कोणताही डेटा लोड केला, तर ते ऑपरेशन किंवा ते कमांड तुम्हाला अप्लाय करावेच लागतात. पण ते कमांड कशासाठी आहेत, तर आपल्याला डेटाचा बिहेवियर समजून घेण्यासाठी. कारण डेटा आपण जो लोड केलेला आहे, हा जो डेटा आहे, ह्या डेटाबद्दल मला अंडरस्टँडिंग करून घ्यायचं की ऍक्च्युली ह्या डेटामध्ये आहे काय. जोपर्यंत आपण डेटाचा बिहेवियर किंवा डेटाबद्दल अंडरस्टँडिंग करून घेत नाही, तोपर्यंत आपण पुढे प्रोसेस करू शकणार नाही. मग सध्या आपण काय करतोय, डेटाचा बिहेवियर म्हणजे स्ट्रक्चर समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा, डेटा फ्रेम जेव्हा तुम्ही लोड करून प्रिंट कराल, तेव्हा तो अशा लेंदी मध्ये काय होईल, प्रिंट होईल. आपण काय करूया, डॉट हेड करूया. डॉट हेड म्हणजे काय, फक्त फर्स्ट 5 आपण काय करतोय, प्रिंट करतोय, डिस्प्ले करतोय. कोणतेही फिल्टर वगैरे काय करत नाही, आपण फक्त काय करतोय, डिस्प्ले करतोय टॉप 5, म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे हेड 5. बाय डिफॉल्ट 5 आहे. जर तुम्ही 10 केला तर टॉप 10 प्रिंट होतील. तुम्ही 1 केला तर टॉप 1 प्रिंट होईल. तर हेड काय करायचं की पूर्ण डेटा तर आपल्याला पाहायचा नाहीये, आपल्याला फक्त कॉलम्स कोणते आहेत आणि डेटामधील थोडेसे पॉईंट जरी पाहिले आपण, तरी आपल्याला समजेल की त्या डेटामध्ये काय आहे. जसं की ऍपमध्ये ऍप नेम आहेत, फर्स्ट नेम मध्ये नेम्स आहेत, अशा पद्धतीनं थोडं आपल्याला अंडरस्टँडिंग होईल, म्हणून आपण काय करतो, हेड करतोय. जर मला बॉटम हवा असेल तर कोड काय असेल सांगाल का? करेक्ट, बॉटम 5.
ह्याच्या कोडमुळे तुमच्या डेटा फ्रेमवर काही इम्पॅक्ट होणार नाही, फक्त हा डिस्प्ले आहे. नेक्स्ट वन, df डॉट कॉलम्स. ह्यातून मला समजतं की माझ्या डेटा फ्रेम मध्ये कोणकोणते कॉलम नेम आहेत, कोणकोणते कॉलम नेम आहेत. तर ह्या कॉलमचा उपयोग कुठे होतो हे बघून घ्या. म्हणजे प्रत्येक वेळी ह्याचा यूज होईलच असं नाही, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला एरर वगैरे मिळेल किंवा तुम्हाला कॉलम नेम आठवत नसेल तर तेव्हा तुम्ही df डॉट कॉलम प्रिंट करून तुम्ही कॉलम नेम पाहू शकता. हा, आता एक सिच्युएशन तुम्हाला सांगतो. डेटा फ्रेम मधून कोणताही कॉलम जर ऍक्सेस करायचा असेल, बघा डेटा फ्रेम मधून कोणताही कॉलम, तर सिंपल कोड आहे df ऑफ, जिथे आपण पोझिशन देतो लिस्टला आपण काय करतो तो l ऑफ 0 l ऑफ 1 असं करत होतो ना. तर इथे मला पोझिशन द्यायचं नाही, डिरेक्टली कॉलमचं नाव द्यायचं आहे. हा कॉलम ऍक्सेस झाला ना. सेम जर मला लास्ट नेम हवा असेल तर मला काय करायला लागेल, df ऑफ लास्ट नेम असं करावं लागेल. आता मला इथे सांगा, हा डेटा फ्रेम आहे, कुठे गेला सपोज, आणि ह्याला आपण स्टोअर करूया df मध्ये. df ऑफ, जर मला झेड हवा असेल तर झेड, असंच कोड आहे ना. जर मला वाय हवा असेल तर बोला बोला, df ऑफ वाय. आणि जर मला एक्स हवा असेल तर, इथे पण काय डाऊट आहे, काय झालेलं आहे. आता बघा कधी कधी काय होतं, आता झेड व्हॅल्यू पाहिजे मला, df ऑफ काय लिहावं लागेल, झेड. वाय पाहिजे, df ऑफ वाय. पण इथे तुम्हाला समजतोय का स्पेस, एक्स वाय झेड ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पेस समजतोय का. कोड तर बरोबर आहे, मग तुम्ही स्टक होऊन जाता. क्रॉस व्हेरीफाय करायला पाहिजे ना आपल्याला, कारण डेटा फ्रेम आपण डायरेक्टली लोड करतोय कुठून, CSV फाईल मधून किंवा एक्सेल मधून. तर तिथे आपल्याला डेटा फ्रेम मध्ये स्पेस आहे की नाही समजत नाही. मग सिंपल एकच गोष्ट करावं लागेल, आपल्याला कॉलम्स प्रिंट करावं लागतील. कॉलम्स, सॉरी, आहे का स्पेस त्याच्यामध्ये, आहे म्हणजे वायच्या पुढे स्पेस आहे ना. तर मला कोड कसा लिहावा लागेल, मी इथंच लिहितो df ऑफ स्पेस वाय. म्हणजे ते कॉलम्स जो छोटा जरी कोड असेल तर त्याचं इम्पॉर्टन्स खूप आहे. ते कुठे वापरायचे तुम्हाला ठरवावं लागेल, म्हणजे कुठे एरर येईल, कुठे कॉलमची गरज पडणार आहे, किंवा कॉलमचे नेम तुम्हाला आठवत नसतील आणि जर तुम्हाला टॉपला कॉलम नेम असतील तर तुम्ही स्क्रोल करून जाण्यापेक्षा तिथंच फक्त df डॉट कॉलम्स करा, कॉलमचे नेम तुम्हाला डिस्प्ले होतील आणि डिलीट पण करा लेंदी कोडमध्ये. अशा गोष्टी करू शकतो आपण. म्हणजे df डॉट कॉलमचा खूप खूप म्हणत नाही, पण एरर रिमूव्ह करण्यासाठी त्याचं इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये. समजला हा df डॉट कॉलम्स. नेक्स्ट बघा, अजून एक इम्पॉर्टंट आहे df डॉट इन्फो. df डॉट इन्फो. आता हे इन्फो काय सांगतो की तुम्हाला पूर्ण डेटाबद्दल इन्फॉर्मेशन देते. काय इन्फॉर्मेशन देते बघा, फर्स्ट लाईन वाचा, हा डेटा फ्रेम आहे. सेकंड, इंडेक्सची रेंज आहे 0, एकूण 1000 एंट्रीज आहेत. इंडेक्स 0 to 999. तर इंडेक्स कुठून स्टार्ट होतो, 0 पासून. डेटा कॉलम किती आहेत, टोटल 6 आहेत, 6 कॉलम आहेत. पहिला कॉलम आहे ऍप, त्याच्यामध्ये 1000 नॉन नल आहेत. नॉन नल ह्याचा अर्थ एक सुद्धा मिसिंग व्हॅल्यू नाहीये, सगळे प्रेझेंट आहेत.
1000 नल म्हणजे 1000 मिसिंग व्हॅल्यू, 1000 नॉन नल म्हणजे एक सुद्धा मिसिंग व्हॅल्यू नाही, सगळे प्रेझेंट आहेत. एकूण 6 कॉलम आहेत. डेटा टाईप ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्येकामध्ये कॅरेक्टर आहे किंवा स्ट्रिंग आहे असं म्हणू आपण. कॅरेक्टर आहे आणि स्ट्रिंग आहे असं समजू. नंबर असेल तर इंटिजर येईल, अदरवाईज पॉइंट मध्ये असेल तर फ्लोट होईल. आता ह्याचा उपयोग कुठे होतो बघा, ही जी इन्फॉर्मेशन आहे ना जास्त हेल्प नाही करत, पण हे सुरुवातीला तुम्ही प्रिंट करत चला. कॉलम्स प्रिंट करा, काही स्पेस वगैरे आहेत का, एक्स्ट्रा स्पेसेस आहेत का ते रिमूव्ह करून घेऊ आपण. ते रिमूव्ह कसे करायचे आपण नंतर पाहूया. आता सध्या आपण चेक करतोय. आता इन्फो मध्ये सुद्धा काय काय गोष्टी आपल्याला दिसतात पहा. मी ते अजून एक कॉलम घेतो. मार्क्स आणि व्हॅल्यूज घेईन 80, 29, 52. सर 3च आहेत ना, हे काय काय प्रेस होतं चुकून मॅडम. ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, सॉरी 3 कॉलम झालेले. आता बघा मी काय करेन, मला एज आणि मार्कचे ऍडिशन करायचे आहे. एज आणि मार्कचे ऍडिशन करायचं, त्याला सेन्स नाही तरी पण आपण फक्त ऑपरेशन करतोय. बघा ऍडिशन करायचे असेल तर काय करावं लागेल, एज कॉलम ऍक्सेस करावं लागेल आणि मार्क्स कॉलम सुद्धा ऍक्सेस करावं लागेल. किंवा मी मार्क्सला काय करतो, 100 ने डिवाइड करतो. मार्क्सला 100 ने डिवाइड करतो. डीएफ ऑफ मार्क्स. पहिल्यांदा मार्क्सला मी काय करतोय, मार्क्सचं स्पेलिंग चुकलं. वेट, डीएफ मध्ये स्टोअर करावं लागेल ना याला. ठीक आहे, मार्क्स मी इम्पोर्ट केलेला आहे. ह्याला जर मी डिवाइड बाय 10 करत असेल तर मला तो डिवाइड बाय भेटेल. इथे पण कोणाला डाऊट आहे का? म्हणजे काही कॅल्क्युलेशन करा तुम्ही, काही कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन होतात ना, होतात. पण पहा हा डीएफ आहे, आणि मी इथं डीएफ डॉट इन्फो करतो. डीएफ डॉट इन्फो, बघा नेम आहे जो ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, एबीसी. एज आहे तो इंटिजर आहे, इंटिजर म्हणजे काय, होल नंबर. आणि मार्क्स आहे तो सुद्धा इंटिजर आहे, तो सुद्धा होल नंबर आहे. इंटिजर आहे म्हणून कॅल्क्युलेशन होतं. पण जेव्हा तुम्ही डेटा फ्रेम इम्पोर्ट करताना तर बघा काही वेळ काय होतं, ह्या डेटा फ्रेम मध्ये आणि अगोदरच्या डेटा फ्रेम मध्ये काही चेंजेस आहेत का? अगोदर सुद्धा हाच डेटा फ्रेम होता ना. आता मला मार्क्सला 100 ने डिवाइड करायचा आहे. काय येईल आन्सर? आन्सर काय? 100 ने 100चा प्रॉब्लेम होत असेल तर मी प्लस 100 करतो. आन्सर काय येईल? काय येईल आन्सर सांगा की. 150. पण आपल्याला तो नंबर वाटतोय ना. मग हेच आपल्याला चेक करावं लागेल की ऍक्च्युअली तो नंबरच आहे का. मग कोण सांगेल मला? इन्फो. इन्फो काय सांगतोय, तो डेटा कोणता आहे, कोणत्या टाईपचा आहे, ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट मध्ये आपण काही मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकत नाही.
म्हणजे तुम्हाला प्रत्येक कोडचा इम्पॉर्टन्स सांगतो मी, म्हणजे एरर आल्याशिवाय त्या कोडची इम्पॉर्टन्स समजत नाही तुम्हाला. म्हणजे कुठे कोड एरर आल्यानंतर कोणती मेथड तुम्हाला हेल्प करेल ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. जिथे कॉलमचा इश्यू आला तिथे तुम्हाला डीएफ डॉट कॉलम्स हेल्प करेल. जिथे तुम्हाला ऍडिशन तुम्हाला असं वाटतं की कॉलम नेम तर बरोबर आहे, मला ऍडिशन तर करायची आहे, पण ऍडिशन होत नसेल तर इश्यू काय असू शकतो, डेटा टाईपचा पण इश्यू असू शकतो. मग तुम्हाला कोण सांगेल, मला इन्फो सांगेल. मी डेटा फ्रेमची इन्फो काढेल आणि त्या इन्फो मध्ये मला समजेल की माझा डेटा टाईप कोणता आहे. तर इथं डेटा टाईप कोणता आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे तो एरर आहे. तिथं तो हवा मला इंटिजर. आता तो इंटिजर मध्ये कसा कन्वर्ट करायचा ते बघू आपण पुढे. ठीक आहे, समजलं इन्फो? गुड. नेक्स्ट df डॉट डिस्क्राईब. आता या डिस्क्राईब येऊ शकत नाही, मी इथं दाखवतो डिस्क्राईब. डिस्क्राईब हे फक्त नंबर्सवर चालतात. ठीक आहे, नंबर्स नाही आहेत माझ्या डेटामध्ये, ह्याच्यावर दाखवेन मी. आता हे रिमूव्ह करू का? df डॉट डिस्क्राईब. बघा, जे नंबर्स मध्ये आहेत, कोण नंबर्स मध्ये आहेत, एज आणि मार्क्स, दोन नंबर्स मध्ये आहेत ना, तर त्यांचा काउंट, मीन, स्टँडर्ड डेव्हिएशन, मिनिमम व्हॅल्यू, फर्स्ट क्वार्टर म्हणजे 25th पर्सेंटाईल, सेकंड क्वार्टर, थर्ड क्वार्टर आणि मॅक्झिमम व्हॅल्यू, ह्या सर्व गोष्टी तो एका क्लिक मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअली मीन, मीडियन, स्टँडर्ड डेव्हिएशन काढत बसायची काही गरज नाही. मीडियन म्हणजे 50%. ठीक आहे, मीडियन म्हणजे 50% म्हणजे मिडल भाग, मिडल सेंटर व्हॅल्यू म्हणजे 50%. तर हे तुम्हाला एका क्लिक मध्ये मिळतं जर तुम्हाला काही ऑब्झर्वेशन करायचं असेल तर. हे क्वार्टरला हे स्टॅटिस्टिक्स मधले कन्सेप्ट आहेत, तरी पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. थर्ड क्वार्टर, फर्स्ट क्वार्टर म्हणजे आपण इयरचे क्वार्टर करतो. फर्स्ट क्वार्टर म्हणजे 12 महिन्याचे, फर्स्ट क्वार्टर म्हणजे 3 महिने, नंतर सेकंड म्हणजे 3, दोन्ही मिळून 2 झाले ना, अजून एक क्वार्टर म्हणजे 3, म्हणजे 75% मध्ये 3 क्वार्टर झाले असे. Q1 म्हणजे फर्स्ट क्वार्टर 25% आहे, 100%. स्टार्ट झाली 0 पासून. Q1 म्हणजे पहिले 3 महिने, Q2 म्हणजे पहिले 6 महिने, Q3 म्हणजे पुढचे 9 महिने आणि Q4 म्हणजे 100. पण माझ्याकडे तो 12 महिन्याचा डेटा होता म्हणून तसं झाला. जर माझ्याकडे 100 पॉईंट्स असतील तर Q1 होईल 25, Q2 होईल 50, Q3 होईल 75, Q4 होईल 100. जर माझ्याकडे 20च असतील डेटा पॉईंट्स, Q1 होईल 5, Q2 होईल 10, Q3 होईल 15 आणि फायनल होईल 20. म्हणजे तुमचा डेटा कुठून स्टार्ट झालेला आहे, कुठे एंड झालेला आहे, त्या रेंज मध्ये 4 पार्ट करतो, जसं की लाईन स्पेस करतो. आणि त्या पहिल्या पार्टला Q1 म्हणतात, पहिल्या 2 पार्टला Q2 म्हणतात आणि पहिल्या 3 पार्टला Q3 म्हणतात. ठीक आहे, हे स्टॅटिस्टिक्स मध्ये कव्हर होईल तुमचं. म्हणजे हा Q2 म्हणजे तुमचा मीडियन असतो, मिडल व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे डिस्क्राईब सुद्धा तुम्हाला मदत करतो. तुमच्या डेटामध्ये काही आउटलायर आहेत का, अननेसेसरी व्हॅल्यूज आहेत का, मिनिमम व्हॅल्यू किती आहे तुमच्या डेटामध्ये, मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे डेटामध्ये, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे हा डिस्क्राईब देतो तुम्हाला. मिडल व्हॅल्यू काय आहे, तर ह्याच्यामध्ये पाहिलं तर मॅक्झिमम व्हॅल्यू 23, मिनिमम व्हॅल्यू किती आहे 22 आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त व्हेरिएशन नाहीये. स्टँडर्ड डेव्हिएशन पण 1च आहे. इथे बघा, मिनिमम व्हॅल्यू 53, मॅक्झिमम व्हॅल्यू 80, म्हणजे ह्याच्यामध्ये व्हेरिएशन जरा जास्त आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला डिस्क्राईब थ्रू समजतात. बघा कोणकोणते फंक्शन पाहिले आपण. एक इम्पॉर्टंट फंक्शन हेड, टेल, कॉलम, इन्फो आणि डिस्क्राईब. ठीक आहे, अजून एक आपण फंक्शन पाहूया. df डॉट इज नल. हा इज नल म्हणजे काय बघा, पायथन मध्ये ना जिथे जिथे इज पासून कोणताही फंक्शन जर स्टार्ट झाला इज पासून, तर तो समजायचा तो एक क्वेश्चन मार्क क्वेश्चन आहे.
म्हणजे एकतर आन्सर त्याचा ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. हे फक्त इज नल आहे. इज न्यूमरिक, इज डिजिट, इज अल्फा अशी इज पासून जिथे जिथे सुरुवात होतो त्याचा आन्सर ट्रू किंवा फॉल्स मध्येच येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता इज नल ह्याचा आन्सर सुद्धा ट्रू आणि फॉल्स मध्ये येईल. तर डीएफ मध्ये जिथे जिथे व्हॅल्यू नसेल म्हणजे एम्प्टी असेल, नल असेल, तिथे तो ट्रू शो करेल. जिथे जिथे व्हॅल्यू नसेल तिथे. पण इथे मला वाटतं सर्व ठिकाणी व्हॅल्यूज आहेत. हे सर्व ठिकाणी व्हॅल्यूज आहेत हे मला ऑलरेडी समजलं होतं. कुठून? इन्फो मध्ये 1000 नॉन नल होते बघा. कारण की डेटाच 1000 आहे, सगळे नॉन नल, याचा अर्थ एक सुद्धा मिसिंग व्हॅल्यू नाहीये, व्हॅल्यूज आहे. पण इथे दिसतं. आता मी प्रत्येक वेळी चेक करू का कुठे ट्रू आहे कुठे ट्रू आहे? नाही. तर मी काय करेन, एक पुढे एक फंक्शन वापरेन डॉट सम. तर तो काय करेल, प्रत्येक व्हेरिएबल मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत ट्रूचा काउंट करून मला सांगेल. सध्या तरी ह्याच्यामध्ये झिरोज आहेत. इज नल डॉट सम म्हणजे प्रत्येक व्हेरिएबल मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत तो ट्रू वाला काउंट मला इथे शो करेल. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही डेटा लोड कराल तेव्हा इज नल शोधावं लागेल. पहिल्यांदा मिसिंग व्हॅल्यू आहेत का तुमच्या डेटामध्ये, असेल तर ड्रॉप करणे किंवा फिल करणे हे नंतरच्या गोष्टी झाल्या. परंतु सुरुवातीला चेक करावं लागेल तुम्हाला की मिसिंग व्हॅल्यू माझ्या डेटा फ्रेम मध्ये आहेत का. तुमच्या स्कूलचा डेटा आहे, काही जणांचे मार्क्सच मिसिंग असतील, तर ते आधी मला माहित पाहिजे ना काय मिसिंग आहे. मग तो कसा हँडल करायचा तो नंतरचा पार्ट आहे. त्याला मिसिंग व्हॅल्यू हँडलिंग म्हटलं जातं. पण सुरुवातीला मिसिंग व्हॅल्यू आहेत का नाही हा सुद्धा डेटा फ्रेम मध्ये चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपण फंक्शन सांगतोय ते फक्त आपण डेटा फ्रेमला ऑब्झर्व करतोय. डेटा फ्रेमवर कुठलेही मॅनिप्युलेशन, कॅल्क्युलेशन, ऑपरेशन आपण केलेलं नाहीये. फक्त आपण डेटा फ्रेमला ऑब्झर्व करतो की ऍक्च्युली माझा डेटा फ्रेम आहे कसा, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, त्याच्यामध्ये काही अननेसेसरी स्पेस आहेत का, डेटा टाईप चुकीचा आहे का, मिसिंग व्हॅल्यू आहेत का, ह्या सर्व गोष्टी मी फक्त ऑब्झर्व करतोय जेणेकरून पुढे मला प्रॉब्लेम येऊ नये. आणि हे जे प्रॉब्लेम इश्यू रेज झालेले आहेत ह्यांना पहिल्यांदा सॉल्व्ह करणे ह्यालाच म्हटलं जातं प्री प्रोसेसिंग करणे. हे जे काही आता इश्यू सॉल्व्ह होतील आपले म्हणजे रेज होतील इथे, एक्स्ट्रा स्पेस म्हणा, डेटा टाईप काही चेंज असेल, मिसिंग व्हॅल्यू शो झालेले आहेत, ह्या इश्यूंना सॉल्व्ह करणे म्हणजेच डेटा प्री प्रोसेसिंग करणे असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे डेटा अनालिसिस मध्ये सगळ्यात चॅलेंजिंग टास्क असेल तर डेटा आल्यानंतर डेटाला प्री प्रोसेस करणे. कारण की तिथे कोणतंही लॉजिक लागत नाही, तिथे तुमचा माइंड आणि तुमचं ऑब्झर्वेशन लागतं. तिथे कोणतेही फॉर्म्युला वर्किंग करत नाही. ठीक आहे. म्हणजे त्या डेटामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे शोधण्यासाठी कोणता फॉर्म्युला नाही, ते तुम्हाला शोधावं लागेल. जसं की ऍडिशन करताना तिथे डेटा टाईप चुकीचा होता. आता तुम्हाला हा पायथन सांगणार नाही की इथं चुकीचा आहे, ते तुम्हाला शोधावं लागेल की हा का चुकीचा आहे. तर डेटा अनालिसिस मध्ये सगळ्यात पहिला स्टेज येतो डेटा अंडरस्टँडिंग, सेकंड स्टेज येतो डेटा प्रिप्रोसेसिंग. मग ह्या दोन गोष्टी तुम्हाला जमले पाहिजेत. आणि डेटा अनालिसिस काय पुढे फंक्शन्स आहेतच त्याच्यासाठी. कारण क्लीन डेटावर कोणीही कॅल्क्युलेशन करतं, अनक्लीन डेटावर प्री प्रोसेस करून कॅल्क्युलेशन करणं हे खरं डेटा अनालिसिस आहे. आता हा डेटा क्लीन आहे, हा जो डेटा हा क्लीन आहे. क्लीन का म्हणतोय, ह्याच्यामध्ये काही मिसिंग व्हॅल्यू नाही आहेत, डेटा टाईप काही चेंज नाही आहे, सगळे कॉलम व्यवस्थित आहेत, अजून काय एक सुद्धा मिसिंग व्हॅल्यू नाही आहेत, तुमचा डिस्क्राईब पण व्यवस्थित आहे. ठीक आहे. म्हणजे हा डेटा क्लीन आहे. ह्याच्यावर तुम्ही फाइंड आउट करणे, कॅल्क्युलेशन करणे किंवा टोटल ऍप किती आहेत, ईमेल किती आहेत, जेंडर किती आहेत हे काउंट करणे खूप सोपं आहे. पण जेव्हा समजा तुमच्या जेंडरमध्ये काही मिसिंग व्हॅल्यूज असतील तर मेल किती फिमेल किती हे फाइंड आउट करणं खूप अवघड आहे. ते मिसिंग व्हॅल्यूला काय देणे, मग ते मिसिंग व्हॅल्यूच्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, काही व्हॅल्यू प्लेस करावी लागेल का, हे टेक्निक तुम्हाला शिकणे म्हणजे अनालिसिस शिकणे. तर हे तुम्ही डेटा जर दिला तर आता सध्या एआय खूप क्रेज मध्ये आहे, हे सगळं अनालिसिस करून तुम्हाला देईल. मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, ऍप किती आहेत. पण त्याला हे माहित नाही की जर मिसिंग व्हॅल्यू असेल तर मला काय करावं लागेल. हे चॅट जीपीटीला माहित नसणार की मला काय करावं लागेल.
हे तुम्हाला ठरवावं लागेल. जसं की तुम्हाला मीन आणि मीडियनचं मी एक्झाम्पल सांगितलं होतं. आउटलायर आहे की नाही हे चेक करून आपण मीन फिल करायचं की मीडियन फिल करायचं ठरवतो. पण ChatGPT ठरवणार का? नाही. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो. म्हणजे एआय भले खूप क्रेजमध्ये असेल, बूममध्ये असेल, तरी ह्युमन इंटरफरन्स का पाहिजे, इन्व्हॉल्वमेंट का पाहिजे ह्याचं रिझन तुम्हाला सांगतो. आपण सपोज ही एका स्टेटमध्ये आहे, सपोज महाराष्ट्र स्टेटमध्ये, इथला जर टेम्परेचर मी घेतला, आणि सपोज लद्दाख इथला जर मी टी सेल घेतला आणि लद्दाख मधला टेम्परेचर घेतला, ओके, तर ह्याच्यामध्ये काही कोरिलेशन मी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे 30 दिवसाचा इथला टीचा सेल घेतला कपमध्ये, सपोज 100, 200, 100, 200, आणि 30 दिवसाचा टेम्परेचर मी तिथून लद्दाख मधून घेतला, तर ह्याच्यामध्ये तो ChatGPT कोरिलेशन काढून देईल की टेम्परेचर कमी झाले म्हणून टी सेल वाढलेला आहे, असं कोरिलेशन काढून देईल. पण ह्याला काही सेन्स आहे का? सेन्स आहे का काही? हे ChatGPTला सेन्स नाहीये. सेन्स नाहीये. तो फक्त कॅल्क्युलेशन करणे एवढंच काम आहे त्याचं. तो सांगेल की एवढा कोरिलेशन ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे तिकडं टेम्परेचर कमी झालं की इकडे सेल वाढेल. पण आपल्याला माहित आहे की ह्याच्यामध्ये काहीही रिलेशन नाहीये. त्या टेम्परेचरचा आणि इथल्या सेलचा झिरो रेफरन्स आहे त्याचा. म्हणून कितीही एआय टूल आले तरी जो ह्युमन इन्व्हॉल्वमेंट आहे तो पाहिजेच पाहिजे. म्हणून ह्या प्री प्रोसेसिंग मध्ये सुद्धा आपला इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेचं आहे. तर डेटा अनालिसिसला इम्पॉर्टंट आहे. जर क्लीन डेटा असेल तर तुमची गरज नाही, माझी गरज नाही. मग सगळ्यात मेजर पार्ट काय असेल तर डेटाला क्लीन करणे. आणि डेटा क्लीन असेल तरच तुमचं आउटपुट पुढे बरोबर येणार आहे, नाहीतर चुकीचं येणार आहे. सपोज तुमच्या टायपिंग मध्ये असं मिस्टेक झालं की एका मुलाचं एज जो 10th ला आहे ते 60चं 160 झाला, डेटा चुकला ना. मग हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपल्याला सेन्स आहे की 10th वाल्याचं एज 16च असायला पाहिजे. हे ChatGPTला नाही समजणार, तो त्याचा मीन काढून देईल. मी ChatGPT म्हणतोय म्हणजे ChatGPTच नाही, एआयचे कोणतेही टूल. म्हणून आपला प्री प्रोसेसिंग मध्ये इन्व्हॉल्वमेंट हा स्ट्रॉंग पाहिजे. तर मी सध्या इथून पुढे पांडा शिकवताना मी सर्वात पहिल्यांदा काय करणार आहे, आपला डेटा प्री प्रोसेस कसा केला पाहिजे ह्याच्यावर आपण जास्त फोकस करणार आहे. अनालिसिस काय पुढे आहे, सिंपल गोष्टी. तर अशा पद्धतीने आपण पुढे काय करूया, उद्या कंटिन्यू करूया. हे बेसिक गोष्टी आहेत. हे 4-5 जे फंक्शन झाले ते थोडं रीड करा, आपण उद्या कंटिन्यू करूया परत. ठीक आहे, चला थांबू आपण आज.